वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। नवापूर शहरातील नवीन भोई गल्ली येथे नवीन गटार आणि कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले। परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होणार असून दळणवळण सुलभ होण्यासोबतच आरोग्यविषयक समस्याही कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा। यावेळी आदिवासी सहकारी साखर कारखाना संचालक तथा अजित पवार गटनेता भरत माणिकराव गावित यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि भूमिपूजन विधी करून कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी बोलताना यांनी सांगितले की हा रस्ता आणि गटार माजी पालकमंत्री अनिल पाटील यांच्या कार्यकाळात मंजूर झाला होता, त्यामुळे पावसाळ्यात होणारी पाण्याची साठवणूक थांबेल आणि रहदारी अधिक सुरक्षित होईल। नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले। या कार्यक्रमाला आदिवासी सहकारी साखर कारखाना संचालक भरत माणिकराव गावित, माजी नगरसेवक नरेंद्र नगराडे, मनोहर नगराडे, अंबादास आतारकर, दीपक परदेसी, अनिल मोरे, जयवंत जाधव, मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज। मुख्य कार्यकारी संपादक अजय मोहने, नवापूर। गटनेते आमचे, विरोधी पक्ष नेते आमचे माननीय नरेंद्र भाऊ नगराळे यांच्या प्रयत्नातनं बऱ्याच वर्षापासून भोई गल्लीची मागणी होती की या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून जवळजवळ 20-25 वर्षापासून गटारीचं काम झालं नव्हतं आणि ती परत गटार तुंबली होती आणि ती गटारीचं नियोजन आणि रस्त्याचं नियोजन व्हायला पाहिजे याच्यासाठी आमच्या भगिनी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि आमचे तत्कालीन पालकमंत्री आदरणीय अनिलदादा पाटील साहेब यांनी या वार्डासाठी, या कामासाठी हा भरघोस निधी त्यांनी उपलब्ध करून दिला। त्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि हे जे हनुमान मंदिरापासून जे काम आहे ते मोहने दादा यांच्या घरापर्यंत होणारं काम आहे, कॉन्क्रीटचं काम आहे आणि गटार कॉन्क्रीटचे आहे, तर व्यवस्थितरित्या काम होणार, कुठलीही काही अडचण येणार नाही। नवापूर शहराचा जर कायापालट करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आपल्याला सगळ्यांना साथ द्यावी लागेल, हे या ठिकाणी नम्रपणे सांगतो। येणाऱ्या दिवसामध्ये नवापूरचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो। पुनश्च माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, माझे तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित झाले, सगळ्यांचं, पत्रकार बंधूंचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि उद्यापासून या कामाला सुरुवात होईल।